आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय प्रॉन्स बिर्याणी। तर इथे मी एक अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत, तर ते स्वच्छ धुवून घेतलेत। तर आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हळद टाकून घेऊया। तर इथे एक अर्धा चमचा हळद टाकते, त्यानंतर एक अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकून घेते, एक चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा, अर्धा लिंबू घेतलाय मी इथे। तर आता हे व्यवस्थित याला मिक्स करून लावून घ्यायचं। तर याला सगळं व्यवस्थित लावून झाल्यानंतर इथे मी एक अर्धा तास याला असंच ठेवून देते। त्याच्यानंतर बिर्याणीसाठी इथं मी बासमती तांदूळ घेतलाय। तर आता एका भांड्यामध्ये याला मी घेऊन स्वच्छ धुवून घेते। त्याला स्वच्छ धुवून घेऊया। त्या इथे आम्ही तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय। तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकते। तर याला पाणी टाकून एक अर्धा तास ठेवून द्यायचंय भिजत। आता इथे तांदूळ अर्धा तास भिजलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात। तर आता सगळ्यात आधी मी इथे एक भांडं ठेवते, याच्यामध्ये मी अर्धं पाणी टाकून घेते, तांदूळ शिजायला ठेवून घेऊया। इथे पाणी गरम होऊ द्यायचं। आता इथे पाणी गरम झाले, तर आता भिजलेले आपण तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता इथे भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं। आता इथे भात शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात। आता याला मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देते। आता बिर्याणीसाठी मी घेतलेले आहे इथे 3 ते 4 मी कांदे उभे चिरून घेतलेत, त्यानंतर एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, त्यानंतर इथे तमालपत्रीची पानं घेतलीत 2 ते 3, त्यानंतर काळी मिरी एक 5 ते 6, लवंग एक 5 ते 6, त्यानंतर वेलची 2, दालचिनीचे 3 ते 4 तुकडे घेतलेत। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर आता मी कुकर मध्ये बनवते। तर आता याच्यामध्ये मी एक 2 चमचे तेल घालून घेते। तेल थोडं जास्त टाकते, कारण की याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। इथं आता आपलं तेल गरम झालंय, तर आता याच्यामध्ये कांदा आपण फ्राय करून घेऊया। तर याच्यामधला मी कांदा याच्यात फ्राय करायला टाकते। आता इथे आपला कांदा असा खरपूस असा भाजून झालाय, फ्राय करून झालाय। तर त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इथे आपला भात व्यवस्थित असा शिजलाय। तर याच्यातलं पाणी गाळण्यासाठी मी याला एका चाळणीमध्ये ठेवून देते। इथे मी चाळणीमध्ये भात काढून घेतलाय, जेणेकरून याच्यामध्ये असलेलं पाणी निघून जाईल। आता इथे कांदा फ्राय केलेल्या तेलामध्ये मी पुढचे मसाले टाकून घेते। तर याच्यामध्ये घेतलेले मसाले टाकून देऊया। त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा भाजत आलाय, त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया। बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी मी इथं झिंगा मसाला पण घेतलाय। तुम्हाला हवा असेल तर मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहे बिर्याणी मसाला। आता याच्यामध्ये मी 1 चमचा कोळंबी मसाला टाकून घेते, कोळंबी बिर्याणी मसाला, जो की तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठेही भेटू शकतो। त्यानंतर एक घरचं लाल तिखट मी 1 चमचा टाकते याच्यात। त्यानंतर गरम मसाला एक अर्धा चमचा। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं।
आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून देऊया. त्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कोळंबी टाकल्यावर मस्त असा वास येतोय. याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून देते मी तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. आता कोळंबी थोडी शिजण्यासाठी मी पाणी टाकून देते थोडं याच्यामध्ये. आता इथे कुकरचं झाकण लावून मी याला एक वाफ काढून घेते. एक शिट्टी दिली तरी चालेल. आता इथं कुकरची एक शिट्टी झालेली आहे. त्यानंतर आता आपण कुकर थंड पण झालाय. आता ओपन करून पाहूया. आता इथे आपण एक शिट्टी करून घेतली. आता हे थोडेफार शिजले. आता इथे तांदळामधलं पण पाणी व्यवस्थित निथळले. तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात वरून. तुम्हाला लेअर करायची असेल तर लेअर पण करू शकताय, पण मी याच्यावरतीच टाकून देते. आता इथं मी दुधामध्ये थोडंसं केसर टाकून घेतलंय. तर आता हे यावरून सोडून देऊयात. थोडंच टाकायचं. केसरवालं दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया, जो फ्राय केलाय तो. त्यानंतर कोथिंबीर घेतली मी इथे चिरून. तर कोथिंबीर पण टाकून देऊयात. त्यानंतर याच्यामध्ये आपण साजूक तूप एक चमचा टाकून घेऊयात. इथे एक 5 मिनिट याला आपण दमदार अशी वाफ काढून घ्यायची. गॅसचा फ्लेम हा लोवरच ठेवायचा आहे. नाहीतर खालून जर लागत असेल तर तुम्ही तवा ठेवून त्या तव्यावरती जरी भांडं ठेवलं तरी चालतं. पण मी इथं कुकर ठेवलंय त्याच्यामुळं तसंच ठेवून देते. इथे आता एक 5 मिनिट झालेले आहेत. तर याला आता आपण काढून घेऊयात. वा, मस्त असा वास येतोय. त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया. एकदा घरी ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.